नमस्ते भारत, आपण बघत आहात WH न्यूज. मी विजय खवसे. सध्या मी वाडी नगर परिषदेमध्ये आहो आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की 2 डिसेंबरला वाडी नगर परिषदेची निवडणूक झाली आणि 21 डिसेंबरला याचा निकाल आलेला आहे. 27 नगर सेवकांची ही नगर परिषद आहे आणि एक नगराध्यक्ष अशी एकूणच 28 या ठिकाणी जे आहे नगरसेवक आणि अध्यक्ष या ठिकाणी असणार आहे. आणि आज नवीन वर्ष मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की 1 जानेवारी रोजी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी जे आहे या ठिकाणी नगरसेवकांचा सत्कार करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे या सत्कार सोहळ्यामध्ये आम्हाला एक विशेष बघावयास मिळालं की सर्वच नगरसेवकांना संविधानाचं प्रियांबल देऊन शाल आणि एक वृक्ष देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. आणि विशेष म्हणजे संविधानाचं प्रियांबल देऊन सत्कार करणे हा एक खूप महत्त्वाचा या ठिकाणी भाग ठरलेला आहे. कारण भारतीय संविधानानुसारच सगळी प्रक्रिया चालते. नगर परिषद भारतीय संविधानानुसारच या ठिकाणी चालल्या जाते आणि म्हणूनच सर्व नगरसेवकांना नगराध्यक्षांनाही जे आहे भारतीय प्रियांबल देऊन जे यांचा सत्कार करण्यात आला आहे. 27 नगरसेवकांचा सत्कार करणे. नगरसेवकांकडून आता एकच अपेक्षा आहे की वाडीचा विकास करणे हीच अपेक्षा नागरिकांची आहे. आणि या सोहळ्यासाठी आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात जे आहे नागरिकसुद्धा या ठिकाणी ज्यांनी आपल्या मतातून नगरसेवक निवडलेले आहे असे सगळे जे आहे नागरिक जे आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या सत्कार समारोहासाठी उपस्थित आहे. या सुद्धा साईटनं आपण दाखवू शकता या ठिकाणी. आणि मोठ्या प्रमाणात जो आहे या ठिकाणी मंच टाकण्यात आलेला आहे. नगराध्यक्ष पदग्रहण व नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार या ठिकाणी आहे. विशेष करून CO मॅडम जे आहे रुक्षा धाबर्डे यांना हा सन्मान मिळालेला आहे. नवीन बिल्डिंग झालेली होती आणि या नवीन बिल्डिंगमध्ये जे नगराध्यक्षांचा सन्मान करण्याचा सन्मान जो आहे तो आता रुचा धाबर्डे मॅडम यांना मिळालेला आहे. त्याशिवाय एकंदरीत सर्व मिळून या नगर परिषदेचा कार्यभार चांगला चालवतील. तर नक्कीच संपूर्ण जो सोहळा आहे तुम्ही बघू शकता. वाड़ी नगर परिषद में नई शुरुआत, अध्यक्ष नरेश चड्डे ने संभाला पदभार, 27 नगर सेवकों का हुआ सम्मान. वाड़ी नगर परिषद के नवनिर्वाचित अध्यक्ष नरेश चड्डे ने नए साल के पहले दिन यानी 1 जनवरी को विधिवत रूप से पदभार संभाला है. इस अवसर पर नगर परिषद के 27 नगर सेवकों का भव्य सत्कार आयोजित किया गया. कार्यक्रम में विधायक समीर मेघे, मुख्याधिकारी रुचा धाबर्डे, भाजपा के सभी नगर सेवकों के साथ वंचित बहुजन आघाड़ी के राजेश जंगले, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार के श्याम मंडपे, शिवसेना UBT के हर्षल काकड़े, कांग्रेस के आशीष पाटिल, निर्दलीय राजेश थोरानी की प्रमुख उपस्थिति रही. इस समारोह की विशेष बात यह रही है कि सभी नगर सेवकों को भारतीय संविधान की प्रस्तावना यानी प्रियम्बल, शाल, डायरी भेंट देकर सम्मानित किया गया, जिससे लोकतांत्रिक मूल्यों, समता और संवैधानिक कर्तव्यों के प्रति प्रतिबद्धता का संदेश दिया गया. उपस्थित जनसमुदाय ने इस पहल की सराहना भी की. पदभार ग्रहण के बाद नरेश चड्डे ने कहा कि वाड़ी के समग्र विकास, पारदर्शी प्रशासन और नागरिक सुविधाओं को प्राथमिकता दी जाएगी. विधायक समीर मेघे ने वाड़ी के विकास का भरोसा दिलाया. वहीं रुचा धाबर्डे ने नगर परिषद के कार्यों में संवैधानिक मर्यादाओं और जनहित को केंद्र में रखने की आवश्यकता पर जोर दिया. कार्यक्रम में वाड़ी शहर के नागरिक बड़ी संख्या में उपस्थित थे. जनसहभागिता और उत्साह भरे इस आयोजन ने नगर परिषद के नए कार्यकाल के लिए सकारात्मक शुरुआत का संकेत दिया. इस अवसर पर संविधान के प्रियम्बल का पठन भी किया गया. यह कार्यक्रम की विशेषता रही. धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना याचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत
आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. भारत माता की वंदे वंदे. धन्यवाद. विजय असो. विजय असो. हर साल जाता है, हर साल आता है, हर साल जाता है. इस नए साल में आपको वो सब मिले जो आपका दिल चाहता है. धन्यवाद. शहरातील जनतेने प्रशासकीय काळात घेतलेल्या निर्णयांचं तेवढं स्वागत केलं आणि आता तर नवनियुक्त सन्माननीय अध्यक्ष आपल्या सभागृहात आहेत आणि सर्व आपण निवडून दिलेले जनप्रतिनिधी देखील सभागृहात आहेत. म्हणजे तुमचे प्रश्न आता दुप्पट वेगाने सॉल्व्ह होतील अशी मी अपेक्षा व्यक्त करते आणि ज्या 5 वर्षाच्या काळामध्ये राहिलेली कामं आहेत ती या 5 वर्षाच्या काळामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न नक्कीच करू. आणि सर मी ही खात्री देते की प्रशासकीय विंग म्हणून म्हणजे CEO मुख्याधिकारी म्हणून आणि माझा जो कॅडरचा स्टाफ, माझा जो नगर परिषदेचा स्टाफ आहे त्यांच्यामध्ये एक समन्वय नेहमीच राहणार. कुणाचाही इथे म्हणजे जो एक रिस्पेक्ट असायला पाहिजे सभागृहाचा तो नेहमीच होईल. त्याच्यामध्ये कुठलीही अडचण नाही. नागरिकांचा तर सन्मान होईलच. त्याच्यामुळे कुणालाही काही अडचण आली तर आता 2 दरवाजे तुमच्यासाठी नेहमी 2 काय म्हणजे 13 दुनी 26 आणि 27 दरवाजे सोबत अध्यक्षांचा दरवाजा आणि मुख्याधिकारीचा दरवाजा देखील वाडी शहरातील नागरिकांना ओपन झालेला आहे. सर्वांचं मी पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आणि येणाऱ्या 5 वर्षाचा कार्यकाळ हा सगळ्यांचा सुखाचा जावं अशी अपेक्षा व्यक्त करते. धन्यवाद. आज वाडी नगर परिषदद्वारे आयोजित या सत्कार समारंभाला आवर्जून उपस्थित असलेले हिंगणा विधानसभेचे लोकप्रिय आमदार सभेभाऊ मेघे, मुख्याधिकारी रुचाताई धाबल्डे, मंचावर उपस्थित सर्व नवनिर्वाचित नगरसेवक आणि सर्व या शहरातील सर्व प्रतिष्ठित नागरिक बंधू आणि भगिनींनो, प्रथमतः या नववर्षानिमित्त मी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. नवीन वर्ष आपल्या जीवनामध्ये सुखाचं, भरभराटीचं आणि समृद्धीचं जावं. आज या ठिकाणी या सर्व नवनिर्वाचित नगरसेवक, नगराध्यक्ष यांना आपण जे भरभरून प्रेम दिलं आणि आशीर्वाद दिलेत आणि एक संधी पुन्हा या गावाचा विकास करण्याकरिता आपण दिली, त्याबद्दल आपल्या या सर्व नगरसेवकाच्या वतीने मी आपल्या सर्वांचं हार्दिक आभार मानतोय, धन्यवाद देतोय. या शहराचा विकास, या विकासाला समोर घेऊन जाण्याचं काम आपल्याला करायचं आहे आणि आपल्या पाठीशी समीर भाऊ मेघे सारखे एक कार्यसम्राट आमदार या ठिकाणी आहेत आणि म्हणून समीर भाऊ आणि आम्ही सर्व 28 लोक सोबत सर्व प्रशासन एकत्रित येऊन या गावाचा विकास अजून अधिक जोमाने करण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करू. प्रामाणिकपणे कामामध्ये निरंतरता आणि गतिशीलता आणि प्रशासन सुद्धा एक पारदर्शी पद्धतीने चालावं, गतिमान असावं. सोबतच एक चांगली सेवा या गावातील, या शहरातील नागरिकांना देण्याचा आमचा प्रयत्न राहील. सोबतच मी नगर परिषद सुद्धा आभार मानेल की त्यांनी या निवडणुकीच्या काळामध्ये या सर्व या शहरातील लोकप्रतिनिधी असतील, राजकीय पक्ष असतील, त्या सर्वांना मदत केली. मदतच नाही तर ही निवडणूक सुद्धा एक चांगल्या प्रकारे त्यांनी या ठिकाणी करून घेतली, त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार. येणाऱ्या काळामध्ये लोकांच्या ज्या समस्या असतील, कारण की लोकांच्या ज्या समस्या असतील त्या सोडवण्याचा नक्कीच प्रशासन आणि लोकप्रतिनिधी हे दोन्ही मिळून कार्य करतील आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या सहकार्याने या शहराला आपण विकासाला सामोरं घेऊन जाऊ हेच अपेक्षा व्यक्त करतो. परत एकदा आपल्या सर्वांचा हार्दिक आभार मानून माझ्या शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय भारत. 10 वर्षाच्या वनवासानंतर झालेल्या निवडणुकीमध्ये अध्यक्ष म्हणून ज्यांची जनतेने म्हणजे असं म्हणावं लागेल की प्रथम अध्यक्ष जे जनतेमधनं निवडून आले असे आमचे नरेश भाऊ, मंचावर उपस्थित सर्व पक्षाचे सर्व नगरसेवक, नगरसेविका, उपस्थित आमचे वाडीचे सगळे बंधू भगिनींनो, पत्रकार मित्रांनो आणि CEO मॅडम, पूर्ण वाडी नगर परिषदचं प्रशासन, अत्यंत आनंद झाला जेव्हा निकाल आले. कारण त्या वाडीच्या इतिहासामध्ये
जेवढं मला ज्ञान आहे, होऊ शकतं थोडंसं चुकलंही असेल तर मला माफ करून द्या, पण वाडीच्या ग्रामपंचायतच्या इतिहासापासून तर नगर परिषदमध्ये पहिल्यांदा कुठल्या पार्टीला बहुमत भेटलं, त्या बहुमतासाठी मी वाडीच्या सगळ्या नागरिकांचं मनपूर्वक आभार मानतो. आणि सगळ्या नगरसेवक सेविका ज्या इतरही पक्षाच्या आहेत त्यांनाही अभिनंदन करतो, सगळ्यांना अभिनंदन करतो. आणि आता निवडणूक झाल्या, आता राजकारण आपल्याला बाजूला ठेवायचं, सगळ्या पक्षाच्या लोकांना विनंती करतो. आणि वाडीमध्ये असं होत नाही, त्याचा मला आनंद आहे की विकासाच्या कामाला कोणी ना कोणी राजकारण करतात, पण बाकीच्या मतदारसंघामध्ये आहे असं की जिथं विकास गेला आणि त्याचा फक्त राजकारणासाठी विरोध करायचा. पण मला आनंद आहे इथं त्या वाडीमध्ये, आपल्या वाडीमध्ये असं होणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. आणि सगळेच मित्र आहे. आपण काय फक्त निवडणुकीमध्ये तुम्ही तुमचा झेंडा घेऊन फिरता, आम्ही आमचा झेंडा घेऊन फिरतो. तुम्हालाही 2 हात आहे, आम्हालाही 2 हात, म्हणून काही वेगळं नाही. तुमचंही रक्त लाल, आमचंही रक्त लाल. आता निवडणुका झाल्या आणि आता आपल्याला वाडीच्या एक चांगल्या दिशेला वाडीला घेऊन जायचं आहे. भरपूर कामं झाली आहेत, पण निश्चितच काही कामं अजून बाकी आहे. आणि वाडीचा प्रमुख प्रश्न काही स्तरावर संपलेला आहे पाण्याचा. पण निवडणुकीच्या काळामध्ये जेव्हा देवेंद्रजी आले होते तेव्हा आम्ही त्यांना विनंती केली की वाडीच्या पाणी पुरवठ्यासाठी, नवीन पाणी पुरवठ्यासाठी आपण आम्हाला मदत करा. आता जेव्हा केव्हा अमृत 2 ही योजना चालू होईल तेव्हा आपल्याला आपली पूर्ण बहुतेक फाईल वगैरे पूर्ण रेडी आहे, एस्टिमेट बनलं आहे, सगळं काही. फक्त आम्ही अमृतसाठी थांबलो आणि जवळपास 90 कोटीची योजना पण आपली बनवून आहे. फक्त अमृत 2 आल्याबरोबर तेव्हा आपण मान्यता घेऊ. आणि भाषणामध्ये सीएम साहेबांनी सांगितलं होतं की असे किती नगर अध्यक्ष असतील ज्यांना सीएमचा दरवाजा 24 तास उघडा आहे, कारण ते नरेश भाऊ त्यांचे मित्र आहेत. आणि मला निश्चित खात्री त्या सगळ्यांच्या मदतीने नरेश भाऊला एक ताकद भेटेल आणि जो मोठ्या प्रमाणात नरेश भाऊ, मी तर तुमच्यासोबत आहोत त्याच्यात काही दुमतच नाही, पण सीएम साहेब या, गडकरी साहेब या, बावनकुळे साहेब पण आहे, त्या सगळ्यांच्या मदतीने आपण मोठ्या प्रमाणात वाडीच्या विकासासाठी निधी आणू आणि एक चांगली वाडी, अजून चांगली वाडी बनवण्याचा आपण प्रयत्न करणार. एक चांगल्या वातावरणात आपलं निवडणूक घडलं. थोडं मोठं तर चालतच राहते, पण असं काही मोठं झालं नाही. आणि मी विरोधी पक्षांचाही आभार मानतो की यावेळेला ईव्हीएमचा मुद्दा आला नाही, त्यांचे आभार मानतो त्याच्यासाठी. आणि काही लोक तर इथं म्हणजे बसत होते, दिवस रात्र बसत होते. मला कळलं, मी मॅडमला फोन लावून सांगितलं की त्यांना पूर्ण चहा पाण्याचं पूर्ण व्यवस्था करून द्या आणि त्याचे पैसे माझ्याकडनं घ्या. पण मॅडम अजूनपर्यंत तुम्ही बिल नाही दिलं. ही आजची तुमची दुसरी चूक आहे. एक तर तुम्ही सगळ्यांना डायरी दिली, आम्हाला डायरी नाही दिली. पण ही चुका चालते, प्रशासनामध्ये चुका करू नका एवढी विनंती. आणि आज नवीन वर्षाचा पहिला दिवस, आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि असंच प्रेम, आशीर्वाद यापुढेही आमच्या सगळ्यांवर राहील अशी मी आपल्याकडनं अपेक्षा करतो. काही जास्त बोलायची, मला माहीत होतं एवढा मोठा कार्यक्रम, मला असं वाटलं की आम्ही जाऊ आणि चेअरवर बसून फोटो काढू आणि निघून जाऊ. पण एक चांगला कार्यक्रम आपण सगळ्यांनी आयोजित केला, त्याचंही मी अभिनंदन करतो. आणि निश्चितच आपली वाडी ही भारतामध्ये, महाराष्ट्रात नाही भारतामध्ये प्रथम नगर परिषद अशी झाली पाहिजे की सगळे काम पूर्ण झाले पाहिजे आणि चांगल्या क्वालिटीचे झाले पाहिजे, याचा मला विश्वास आहे. एवढंच या प्रसंगी बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.